गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे. पार्थिव गणेश पूजन करून 10 दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो. गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष दरम्यान गणपती म्हणजेच गण अधिक पती गणपती देवाचा जन्म झाला होता. त्यामुळे गणेश पूजन केले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवांच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने आंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचे शिर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली आणि गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तिथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शिरामुळेच गणेशाला गजमुख हे नाव पडलं. अशी आहे आपल्या लाडक्या बाप्पाची जन्मकथा. गणपती बाप्पा मोरया.